नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत 19 ऑगस्ट 2022च्या चालू घडामोडी। चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड। दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश। आज सर्वत्र दहीहंडीचा थरार रंगणार आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे। विधानसभेत बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली। विद्यमान सरकारने काही दिवसांपूर्वीच दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती। राज्याच्या क्रीडा विभागाची बुधवारी अत्यंत महत्त्वाची बैठक झाली। त्यात दहीहंडी या उत्सवाचा खेळात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार प्रो कबड्डीच्या धर्तीवर राज्यात प्रो दहीहंडी हा खेळ सुरू होणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली होती। दरम्यान राज्य सरकारने मंगळवारी दहीहंडीतील गोविंद पथकांना 10 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता। ऐकूया पुढील घडामोड। उत्तम उद्योग आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे सहकार्यासाठी भारत सरकारने मंथन प्लॅटफॉर्मचे अनावरण केले आहे। भारत सरकारने देशात तंत्रज्ञान आधारित सामाजिक प्रभाव, नवकल्पना आणि उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी उद्योग आणि संशोधन संस्था यांच्यात सहकार्य वाढवण्यासाठी मंथन व्यासपीठाचे अनावरण केले। हे प्रक्षेपण भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षाचे स्मरण करते आणि राष्ट्रीय आणि जागतिक समुदायांना भारताच्या तंत्रज्ञान क्रांतीच्या जवळ आणण्याची संधी देते। वळूया पुढील घडामोडीकडे। राजकिरण राय यांची नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंटचे नवीन MD म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। केंद्र आणि नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंटच्या बोर्डाने पुढील 5 वर्षांसाठी राजकिरण राय जी यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे। नॅबफीडच्या बोर्डाने RBI, केंद्र आणि विकास वित्त संस्था नामांकन आणि मोबदला समितीच्या मंजुरीच्या आधारे 30 जुलै रोजी राय यांच्या नियुक्तीला मान्यता दिली। त्यांनी 8 ऑगस्ट रोजी DFIचे MD म्हणून पदभार स्वीकारला आणि नियुक्तीच्या तपशिलानुसार ते 18 मे 2027 पर्यंत सर्वोच्च पदावर राहतील। ऐकूया पुढील घडामोड। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय लष्कराला F-INSAS प्रणाली दिली। भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्ली येथे आयोजित विविध संरक्षण आणि सामरिक प्रणालींच्या अनावरण समारंभात भारतीय लष्कराला बहुप्रतीक्षित भविष्यातील पायदळ सैनिक म्हणून प्रणाली F-INSAS सुपूर्द केली। F-INSASच्या संपूर्ण GR-मध्ये AK-203 असॉल्ट रायफल समाविष्ट आहे, जी रशियन ओरिजिन गॅस ऑपरेट केलेली मॅगझिन फेड सिलेक्ट फायर असॉल्ट रायफल आहे। आजची शेवटची घडामोड। BCCIचे माजी सचिव अमिताभ चौधरी यांचे निधन। BCCIचे माजी कार्यवाहक सचिव आणि झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमिताभ चौधरी यांचे निधन झाले। त्यांनी 2019 पर्यंत BCCIचे कार्यवाहक सचिव म्हणून काम केले। त्यांनी 2004 मध्ये क्रिकेट प्रशासनात प्रवेश केला आणि 1 दशकाहून अधिक काळ झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून काम केले होते। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लाईक केल्याबद्दल धन्यवाद।